ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपल्याला वर्षाला 60,000 रुपयांची स्कॉलरशिप मिळायला हवी, हा व्हिडिओ खास त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आता यामध्ये शासन तुम्हाला वेगवेगळ्या स्कॉलरशिप देत असतं, परंतु तुम्ही कोणत्या कास्टचे आहे, तर अशा विद्यार्थ्यांना दरवेळी प्रश्न पडतो की मी ह्या कास्टचा आहे, तर मी कोणत्या स्कॉलरशिपला अप्लाय करू. तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, काळजीपूर्वक ऐका. जर तुम्ही ओपन, ईडब्ल्यूएस किंवा एसीबीसी या कास्टमध्ये विद्यार्थी असाल, तर तुमच्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना ही योजना आहे. याद्वारे तुम्हाला हॉस्टेलसाठी तब्बल 60,000 रुपयांपर्यंत निर्वाह भत्ता मिळत असतो. जर तुम्ही एसटी म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये विद्यार्थी असाल, तर तुमच्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना आहे. या योजनेद्वारे तुम्हालाही हॉस्टेलसाठी भत्ता, निर्वाह भत्ता मिळत असतो. त्यानंतर जर तुम्ही ओबीसी, एसबीसी आणि व्हीजेएनटी या कास्टचे विद्यार्थी असाल, तर तुमच्यासाठी सावित्रीबाई फुले आधार योजना आहे. याद्वारे तुम्हाला हॉस्टेलसाठी, राहण्या खाण्यासाठी भत्ता मिळत असतो. त्यानंतर येतात एससी म्हणजे बुद्ध आणि नवबौद्ध या कास्टचे विद्यार्थी, यांसाठी स्वाधार योजना आहे. आता काळजीपूर्वक ऐकण्याची गोष्ट ही आहे की स्वाधार योजना आणि आधार योजना या दोन्ही योजना वेगळ्या आहेत. आधार योजना म्हणजे स्वाधार योजना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, आणि आधार योजना म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. या दोन्ही योजना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्व कॅटेगरीतील कॉलेजमध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत आठवणी शेअर करा, कारण की या व्हिडिओमुळे तुमचं आता कन्फ्युजन दूर होणार आहे. आणि तुम्ही ज्या कास्टमध्ये येतात, तर त्या कास्टनुसार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे रेडी करा. याची पोस्ट मी सह्याद्री नेट कॅफेच्या पोस्टवरती टाकलेली आहे. त्यामध्ये पूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे, आणि सोबतच मी तुम्हाला आपल्या सह्याद्री नेट कॅफेच्या स्टोरीमध्ये सुद्धा याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ सर्व मित्रमैत्रिणींसोबत आठवणी शेअर करा. थँक्यू सो मच.